सोलापूरमधून पुन्हा एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आहे। एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलावर नराधमांकडून अनैसर्गिक अत्याचार आहे। सिद्धराम उर्फ सिद्धया सलगर असा अत्याचार करणाऱ्या आरोपीचं नाव आहे। नराधमांना बालकाला स्वतःच्या घरी नेऊन अनैसर्गिक कृत्य केल्याचं समोर आहे। सोलापूरमधील तिहेरी हत्याकांड प्रकरण मुख्य आरोपी पोलिसांच्या अटकेत आहे। संपत्तीच्या वादातून आरोपीकडून तिघांची हत्या आहे। 5 दिवसांपासून फरार शंकर उर्फ पप्पू मस्केला अटक करण्यात आली। काँग्रेस विधिमंडळ पक्षाची आज महत्त्वाची बैठक आहे। केरळच्या मुख्यमंत्री पदावर या बैठकीअंतर्गत निर्णयाची चिन्ह दिसत आहेत। मुख्यमंत्री पदाकरता काँग्रेसमध्ये जोरदार लॉबिंग सुरू आहे। व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष आज भारत दौऱ्यावर आहेत। हॉटेल ट्रायडंट मध्ये देखील व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष असतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत ते चर्चा करतील। तो लांब 3 दिवस भारत दौऱ्यावर आहेत आणि त्या दरम्यान ते मुंबईत सुद्धा पोहोचतील। तोलाम यांच्याकरता आज संध्याकाळी लोकभवनमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। वाढत्या तापमानाचा फटका इथं कोंबड्यांना सुद्धा बसतोय। उष्णतेच्या लाटेमुळे 800 कोंबड्यांचा मृत्यू आहे। ग्रामीण भागात पोल्ट्री फार्म धारक धास्तावले आहेत। नाशिकच्या मनमाडमध्ये तापमान वाढलंय। पोल्ट्री क्षेत्रामध्ये 15 वर्षापासून व्यवसाय आहे आणि आता आमच्या शेडमध्ये 7,500 पक्षी आहेत। तर उन्हाच्या लाटेमुळे आमच्या पक्ष्यांचं मृत्यू प्रमाण वाढलेलं आहे। मॉर्टॅलिटी दररोज वाढतेच आहे। जसं टेम्परेचर जर जास्त असलं तर पक्षी पण जास्त मरत आहे आणि त्यासाठी उपाययोजना म्हणून आम्ही फॅन लावलेले आहे आणि दुपारी फीड गॅप देतोय, पक्षीचं खाद्य बंद करतोय, दुपारच्या पाण्यामध्ये साखर टाकतोय आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने पिस्टनने पाण्याची फवारणी करतोय पक्ष्यामध्ये। हे उपाययोजना आम्ही करतोय, तरी पण पक्षी दगावतात। नागपूरचं तापमान 40 अंश सेल्सिअसच्या खाली आहे। बुधवारी नागपूरमध्ये 39.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आहे। उष्णतेच्या त्रासापासून नागपूरकरांना दिलासा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।